ए ऐका ना भावांनो, ते आपण जो महाराजांचा किल्ला महाराजांचा पुतळा बघितलेला मोठा, ज्याचं काम चालू होतं वगैरे ना, तो कोसळलाय. तर हां, काय हां. आहे, एवढी मोठी जर तुम्ही मूर्त उभारत आहात, म्हणजे कोणी ज्यांनी उभारले त्यांना प्रश्न आहे हा, की तुम्ही एवढी मूर्ती मोठी लेव्हलला उभारत आहात, तर तुम्ही त्या गोष्टीचा जोपासणं गरजेचं आहे, की तिकडे वारा येणार आहे का नाही? अरे, मला मी माहिती बोलतोय, की आपला मालवणला जो महाराजांचा मोठा हां, नाही का हां. मूर्ती आहे. महाराजांचा मला एका पोराने आता मेसेज केला, "श्रीमान दादा सांग." मी तुला सांगणारच होतो. तर तो कोसळलाय. तर आता हे किती म्हणजे भावना किती दुखावल्या जातील या मुद्द्याला घेऊन. तर अशी अरे, लोकं जी किती आता मोठी मूर्ती ज्या होती. लोकांनी ते उभाराचा निर्णय घेतला खूप चांगला निर्णय. पण ही एक जबाबदारीची कामी पण आहेत. म्हणजे आपण आपल्या घरी जेव्हा गणपती पण बसवतो, तेव्हा तर मी जेव्हा माझ्या आई-वडिलांना प्रश्न विचारला, की "आपण 1.5 दिवसाचा का बसवतो? 5 दिवसाचा का नाही? माझी इच्छा आहे." आता मी तर लहान होतो तेव्हा मला तर कल्पना नव्हती, की त्याच्यामागे काय-काय करायला लागतं. पण खूप जास्त गोष्टी जपायला लागतात. व्यवस्थित पूजा करण्यापासून बऱ्याच गोष्टी जे मला आजही येत नाही. पण त्याकरता 1.5 दिवसाचा गणपती. का? तर व्यवस्थित सगळं रीतसर व्हावं. तसंच हे आहे, की महाराजांची एवढी मोठी मूर्ती तुम्ही उभारले, तर मग ती पूर्ण होईपर्यंत आणि तिचं कायम संरक्षण करण्याची जबाबदारी पण त्यांचीच आहे ना, ज्यांनी तो निर्णय घेतलाय. असं पडणं म्हणजे किती चुकीचं आहे आणि वाईट वाटतं, माहिती आहे का? यायच्या गावात आणि ते पण लगेच आणि मी मी जेव्हा बघितलेली मूर्ती तेव्हा मी प्रश्न विचारलेला प्रदीप भाऊनच प्रश्न विचारला, की असं असं का बांधकाम आहे? तर ते बोलतात, "अरे, हे अजून पूर्ण नाही अजून वेळ आहे बराच वेळ आहे." मग त्याला सपोर्ट म्हणून काहीतरी बांधून ठेवलं असतं, की पूर्ण होत नाही तोपर्यंत. म्हणजे तुमच्या भावना पण ऑब्व्हियसली दुखावल्या गेल्या असतील ज्यांनी हे बांधकाम केलंय. पण हे चुकीचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे रे. असं नाही व्हायला पाहिजे. या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि मेन काय माहिती आहे का, अशा गोष्टीत तर जर कॉन्ट्रॅक्ट असेल, की चल हे मूर्तीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं 20-25 लाखाचं म्हणा किंवा 50 लाखाचं म्हणा. तर ते पूर्ण पैसे तिथे युटिलाइज झालेच पाहिजेत. असं नाही झालं पाहिजे, की त्याच्यातलं थोडंफार आपण आपल्यासाठी वापरलं आणि मग पैसे हे केले तर. या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. चुकीचं आहे ते. मला बरेच मेसेज आलेत, पण मी काय जास्त मी जे रिस्पॉन्स नाही देते जास्त कारण काय चाललंय माहिती आहे का, गेल्या 1-1.5 महिन्यात जे आसपास घडतंय ना, म्हणजे मेंदू थोडा वायाच गेलाय माझा पूर्ण. काय माणूस बोलून जाईल ना पटकन, काय कळत नाही मला. त्यामुळे मग असं वाटतं थोडंसं शांतच बसावं. आता त्या दिवशी पण तो एक जो मॅटर झाला, की तो बंड्या त्यांना त्या भाऊंना जय श्रीराम बोलले, तर भाऊ काय जय श्रीराम रिप्लाय दिला, तर थोडासा खवळला मुफासा. तर हे सगळं कसं असतं, की बॅक ऑफ द माइंड चालू असतं, की समोर जे घडतंय ते चुकीचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे यार, लक्ष द्या आणि मिळून मिसळून राहा. बाकी काय बोलू अजून? पण सिधी आता हे वाढत जाणार. म्हणजे हे काय आता काय थांबणार नाहीये. ह्या अशा गोष्टी होत जाणार. काय बोलायचं यार? एक व्हिडिओ मी कारण की बघितला आता मी प्रत्येकाची मेंटॅलिटी आता वेगळी झाली आहे. करणला पण एक व्हिडिओ पाठवला. त्याच्यामध्ये म्हणजे मी जास्त डिटेल नाही केवळ बोलत, पण 21-50 येतायत. त्याच्यामध्ये ना असे विद्यार्थी वगैरे आहेत. सगळ्या जातीचे विद्यार्थी आहेत तिकडे आणि तिकडे भारत माता की जय वगैरे चालले, तर एक स्पेसिफिक रांग आहे ना, ते लोकं जय नाही बोलत आहेत. ते पाया पण नाही पडत आहेत. लहान-लहान मुलं रे. म्हणजे काय शिकवण देतोय आपण आपल्या मुलांना, की काय म्हणजे आपण फक्त जातीवादच पाळत राहणार आहेत का नाही? अरे भारतासाठी आहेत का नाही आपण? आपण ज्या भारतात राहतो, त्या भारतात असल्याचा गर्व असायला हवा ना. तुम्ही त्या भारतातलं खाता, तुम्ही त्या जमिनीवर जगता, तुम्ही त्या जमिनीचे आहात आणि तुम्ही वंदे मातरम बोलाल, तुम्हाला कमीपणा वाटतोय, भारत माता की जय बोलायला. मग तुम्ही कुठल्या उद्देशाने इथे आहात? ही कुठली घडवणूक आहे? मला तर टेन्शन काय माहिती आहे का, हे बेकार आहे रे. म्हणजे भयानक आहे, भयानक. पण भयानक आहे. श्रीमान तू एक गोष्ट मला नोटीस नवल वाटतं केली आपल्या आपल्या श्रीमान फॅमिलीमध्ये खूप सर्व जातींची माणसं आहेत आणि ती गर्वाने जय श्रीराम, वंदे मातरम सगळ्या जातीला, सगळ्या धर्मांना मानणारी माणसं आहेत. पण हे जे असे रील वगैरे बघून आहे ना, असं भीती वाटते, की हे काहीतरी विचित्र आहे भाई. म्हणजे भयानक वाटतं खरंच. काय माहिती कसं काय होणार आहे? आई-वडिलांची शिकवण असणं गरजेचं आहे त्या मुलांना. तेव्हा कुठे काहीतरी नीट होईल. तर आई-वडीलच जर त्यांना व्यवस्थित घडवत नसतील, तर ते पुढे लोकांना काय घडवणार? ते त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या मित्रांना काय सांगणार? किती विचित्र आहे हे सर्व. असो. चला बोल चेतन काय बोलतो रे? मी म्हटलं आपण आजपर्यंत म्हणजे एवढ्या ठिकाणी गेलो किंवा कुठेही गेलो असेल, फिरलो असेल, त्यात आपण कुठलाही व्यक्ती आला तर आपण त्याच्याशी नॉर्मल आणि खूप प्रेमानेच बोललो. म्हणजे आपण कधी जात बघत पण नाही आणि आपण जात आणत पण नाही. या आधीपासून ते आत्तापर्यंत मला असं वाटतंय. लोकं छोट्या-छोट्या गोष्टींचा किती बारकाईने विचार करतात. बोलतो काय तुला? छोट्या-छोट्या गोष्टीच आहेत रे.
मला तर जातीवाद करणारीच लोकं नाही आवडत. अरे मला तर नवल वाटतं. मी लहानाचा मोठा मी स्वतःला खूप लकी समजतो, की माझ्या आई-बाबांनी मला चांगली शिकवण दिली, की जाती-भीती काय ना मला बरीच लोकं बोलायची, "अरे तू ह्या जातीच्या मुलाबरोबर का फिरतोय? तू असं काय करतोय? अरे त्याच्याबरोबर नको फिरू तुझी इज्जत निघेल." हां. मी विचार करत बसू माझी आणि काय इज्जत गाईज निघेल? अरे माणूस आहे तो, जातीचा काय विषय, इज्जत काय निघायचा संबंध? मी फिरायचो सर्वांबरोबर. मला कधी असं म्हणजे वाटलं नाही कुठलं मला काय. एक म्हणायचंय गाईज हे सगळं माझ्याबद्दल खूप बोललेले आहेत श्रीमानला, पण श्रीमाननी त्यांच्याशी भांडणं केलेली आहेत. कारण की तो एवढंच बोलायचा, की आम्ही जात वगैरे नाही काढत. म्हणजे तुम्ही सांगणारे कोण? नावं-बिवं नका घेत जाऊ रे चेतन. मी कोणाची नावं नाही पण घेतली. विचित्र आहे, तू स्वतःचं नाव कशाला घेतोय? असा विषय आहे, की अच्छा, अच्छा, अच्छा. जातीवाद नसतो भावांनो. प्रेम असतं प्रेम. प्रेम खूप महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला सांगतो, की म्हणजे चेतन माझ्यात किती भांडणं असू दे, तो माझ्यासोबत नसू दे, आमचं पटत पण नसू दे, चला काही असू दे. पण कधी कोणावर संकट आलं ना, तर काय आम्ही विचार करू का जातीचा, की "अरे हा या जातीचा आहे, नको जायला बाबा." अरे काय आहे भाई, पहिलं एकमेकांसाठी धावकी नाही. मी बघितलंय जेव्हा माझ्यावर वेळ आली, तेव्हा कोण मदतीला येतं, कोण नाही, हे सगळं बघितलंय मी. जेव्हा मी जॉब करायचो त्याच्या आधीची गोष्ट सांगतोय. मी सगळ्या माणसांना ओळखून आहे व्यवस्थित. त्यामुळे मला एक गोष्ट तर कळलेली आहे, की मैत्री ही जात खूप महत्त्वाची आहे आणि माणुसकी ही जात खूप महत्त्वाची आहे. ती पाळली ना तर आपण या जगात सर्व जिंकू शकतो. सिद्धी आपण एकमेकांशी फक्त वाद करत बसतो, की हे असं आहे, आमचा धर्म तेव्हापासूनचा आहे, तुमचा धर्म आत्ताचा आहे, आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा अरे काय धर्म जात जेव्हा मराला टेकू ना, जेव्हा हे सगळ्या पावसामुळे, या उन्हामुळे हाहाकार होणार आहे ना पृथ्वीवरती, तेव्हा तो देव जात नाही बघणार आहे तुमचा गेम वाजवताना. सिद्धी कुठल्याही ऐक ना, जातीचा माणूस तो 1 मिनिटं. उडणारच आहे. महाराजांचा एक शब्द आहे भावांनो, की मी जात धर्म मानत नाही, पण मी धर्मभोळा नाहीये. एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, की आपण सर्व जाती, सर्व धर्म मानणारे आहोत. म्हणजे आपण कसं आहे, मी एक सिंपल सांगतो, की आपलं घर आहे. आपली एक चाळ आहे. आपण सगळ्या चाळीमध्ये सगळ्यांसोबत राहणारे आहोत, मजा करणारे आहोत. सगळे आपल्याला आवडतात. पण जर त्या चाळीमधला कुठला आपल्या घरात घुसून मॅटर करायला लागला, मग त्याला कोलायचा. हा माझा रूल आहे. सिंपल. बाकी जोपर्यंत घरात येत नाही, तोपर्यंत त्रास देत नाही, तोपर्यंत तो आपलाच आहे. आणि आपण त्याच्या घरात कधी जाणार नाही त्रास द्यायला. आपण सगळे मिळून मिसळून राहणारे सिंपल माणसं. आहे की नाही चेतन? 100%. चला भावांनो आता जातीवाद वगैरे सगळं संपवा. आता चिल व्हा, चला शांत व्हा. आणि मला तर असं वाटतंय तमाशे. मला तोंडच शिवून घ्यायला पाहिजे. टॉपिक्सवरनं या. एवढ्या गोष्टी घडतायत ना आसपास माणूस कंट्रोल तरी कसा ठेवेल? वर्कआउट केलं नाही वर्कआउट पीसीचे सेटअप चालवून जिंदगी चालली भाऊ.